जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचं ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या मोबाईलवरती अशा काही प्रकारचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मॅसेज आले आहेत का? तर मित्रांनो, या ठिकाणी मॅसेजचा काय अर्थ होतो आणि या ठिकाणी जर तुम्हाला अशा काही प्रकार जर मॅसेज आला नाही तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, संपूर्ण काही एकदम डीपमध्ये पाहणार. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत वॉच करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्ही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आपल्याला एक मॅसेज आला आहे. एक नाही तर जवळजवळ आपले 3 ते 4 मॅसेज हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आले आहेत. मित्रांनो, संपूर्ण काय एकदम व्यवस्थितरित्या पाहावं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत वॉच करायचा आहे. चला तर मित्रांनो पाहूयात. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिल्यांदा मॅसेज आला आहे तो म्हणजे 8 ऑगस्ट. मित्रांनो, तारीख तुम्हाला या ठिकाणी नोट करून घ्यायची आहे, कारण की शेवटली मी तुम्हाला सांगणार आहे तारीखची पाहून तुमचं फॉर्म कशा प्रकारे अप्रूव्ह झाला आहे. त्या ठिकाणी आता तसंच खाली याव्यात. खाली आल्यानंतर आता पाहूयात मित्रांनो, डिअर कस्टमर युअर OTP 1238 WCD डिपार्टमेंट. म्हणजेच आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आपण जेव्हा फॉर्म भरत होता तेव्हा आपल्या फॉर्मवरती आपण मोबाईल नंबर टाकला होता, त्यावेळेस आपल्याला एक OTP पाहिजे होता. तो OTP आपल्यासाठी आलेला आहे. तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर आता या ठिकाणी पाहू शकता 11:51 आपल्याला जो काही OTPचा मॅसेज आला होता. त्यानंतर पाहूयात आपला फॉर्म सबमिट केव्हा झाला. मित्रांनो, सबमिट केव्हा झाला ते पाहण्यासाठी आता खाली याव्यात. खाली आल्यानंतर आता या ठिकाणी आता पाहू शकता आपल्याला 2 नंबरचा मेसेज आला आहे 13 ऑगस्ट. मित्रांनो, आपण जवळजवळ आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते 8 ऑगस्टलाच केलं होतं. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो, आपला जो काही फॉर्म आहे तर 13 ऑगस्टला आपण सबमिट केला आहे. कारण की मित्रांनो, या ठिकाणी आपली जी काही वेबसाईट होती लाडकी बहीणची ती एकदम लोडवरती असल्यामुळे आपण 13 ऑगस्टला फॉर्म भरला होता. तर या ठिकाणी आता पाहू शकता. त्यानंतर खाली यावं. खाली आल्यानंतर पाहू शकता आपला फॉर्म अखेरकार सबमिट केव्हा झाला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड. म्हणजेच आपला अर्ज त्यांनी जेव्हा स्वीकारलेला आहे त्याची तारीखसुद्धा या ठिकाणी आता पाहू शकता. मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून हा मेसेज आला आहे. तर 10:16 जो काही फॉर्म आहे तो आपल्या ठिकाणी सबमिट झाला आहे. या ठिकाणी तुम्हाला हे नोट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सबमिटचा अर्थ काय? सबमिटचा अर्थ असं होतो, कारण की मित्रांनो आपला फॉर्म हा संपूर्ण भरून झाला आहे आणि आपण जेव्हा सबमिट करतो तेव्हा आपला फॉर्म हा रिव्ह्यूसाठी पाठवण्यात आला आहे. म्हणजे जेव्हा आपला फॉर्म पेंडिंगला पडतो तेव्हा आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट झाला आहे. यानंतर मित्रांनो आता आपण खाली याव्यात. खाली आल्यानंतर पाहूयात आपला फॉर्म अखेरकार अप्रूव्ह केव्हा झाला आहे. मित्रांनो, अप्रूव्ह झाल्याची तारीख तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आपला जो काही फॉर्म आहे तो 24 ऑगस्ट 2024 रोजी आपला जो काही फॉर्म आहे तो अप्रूव्ह झाला आहे. मित्रांनो, अप्रूव्ह होण्यासाठी आपल्या जवळजवळ 12 ते 15 दिवसाचा कालावधी लागला आहे. या ठिकाणी आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही सुद्धा जर फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला नसेल तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह होण्यासाठी जवळपास 10 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो अप्रूव्ह होण्यासाठी. तर या ठिकाणी आता पाहूयात मित्रांनो अप्रूव्हचा मेसेज अखेरकार कसा असतो. तर खाली याव्यात. खाली आल्यानंतर पाहू शकता युअर ॲप्लिकेशन नंबर. मित्रांनो, आपला ॲप्लिकेशन नंबरसुद्धा पाहू शकता. वरती आपण जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो एकच महिन्याचा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला तुम्हाला समजण्यासाठी मी दिला आहे. त्या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर आवर ॲप्लिकेशन नंबर. त्यानंतर खाली याव्यात. खाली आल्यानंतर पाहू शकता अप्रूव्ह. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आपला फॉर्म जो काही ते अप्रूव्ह झाला आहे. त्यानंतर मित्रांनो, जो मेसेज आहे आपल्याला WCD म्हणजेच वुमेन चाइल्ड डिपार्टमेंटकडून आपल्याला हा मेसेज आला आहे आणि खाली पाहू शकता महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून हा मेसेज आपल्याला फॉरवर्ड करण्यात आला आहे. म्हणजेच आपल्या ठिकाणी फॉर्म जो काही अप्रूव्ह झाला आहे आणि आता या महिन्याला पैसे जे काय ते मिळणार आहे ते पण महिन्यानुसार. मित्रांनो, आत्तापर्यंत या महिन्याला 3000 रुपये जमा झाले आहे. पुढील हप्ता मित्रांनो आपल्याला सप्टेंबर या महिन्यामध्ये मिळणार आहे. त्याची तारीख अजून डिक्लेअर झाली नाही. जशी तारीख डिक्लेअर होईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम कळवण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आले की लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. मित्रांनो, आता या ठिकाणी खाली याव्यात. खाली नंतर पाहूयात अखेरकार आपल्याला 3000 रुपये जमा झाल्यानंतर मेसेज कसा येतो तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. मित्रांनो, हा जो महिन्याचा फॉर्म आहे तो सुरुवातीला आपण जो काही OTP आला त्याच्यानंतर आपला फॉर्म हा सबमिट झाला. सबमिट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला 10 ते 15 दिवसामध्ये अप्रूव्ह मिळालं. अप्रूव्ह मिळाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आता पैसे मिळाले. तर पैसे कधी मिळाले त्या ठिकाणी आता पाहिजे तुम्हाला. तर 16/8/2024 रोजी या महिन्याला 3000 रुपये त्याच्या खात्यावरती जमा झाले आहेत. तर अकाउंट पाहू शकता SBIचं अकाउंट या महिन्याने दिलं होतं आणि त्याच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाले आहेत. मित्रांनो, DBT मार्फत जे काही गव्हर्नमेंटने आपल्या खात्यावरती पैसे जमा केले आहेत. या ठिकाणी तुमचं कोणतं खातं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता 3000 रुपये या खात्यावरती आता जमा झाले आहेत. म्हणजे क्रेडिट म्हणजे आपल्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा झाले आहेत. ते पुढे जर पाहिलं तर अकाउंट नंबरसुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या अकाउंटवरती 3000 रुपये जमा झाले आहेत. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्हालासुद्धा जर अशा काही प्रकारचे मॅसेज आले असेल तर तुम्हाला आता पैसे मिळणार आहे. तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जसे आता पैसे मिळतील मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. अजूनही तुम्हाला जर पैसे जर मिळाले नसेल तर तुम्हाला नो टाईप करायचं आहे आणि जर तुम्हाला पैसे मिळाले असेल तर यस असं टाईप करायचं आहे.
तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला पर्सनली कमेंट करून करू शकता. मी नक्कीच तुम्हाला पर्सनली रिप्लाय देणार आहे. तर मित्रांनो भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत.